पल्लवीज लाईफस्टाईल मराठी चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे। मी आहे पल्लवी। आज आपण बनवूयात राळ्याचे लाडू म्हणजेच कंगनी लाडू। याला फॉक्सटेल मिलेट ही म्हणतात। तर याचे छानसे असे आपण लाडू बनवू शकतो। तर चला बघूया हे कसं बनवतात। तर बघा, कोणतेही मिलेट्स असू देत त्याला आपण भिजवून ठेवलं तरच त्याचे फायदे मिळतात। तर यासाठी मी इथे घेतलेलं आहे फॉक्सटेल मिलेट। तर मी इथे 1 वाटी असं हे फॉक्सटेल मिलेट घेतलेलं आहे। तर म्हणजेच राळे हे म्हणतात त्याला, किंवा कंगनी सुद्धा म्हणतात। तर वेगवेगळ्या ठिकाणी याला वेगवेगळं असं नाव आहे। तर बघा, सगळ्यात पहिला आपल्याला हे जे मिलेट आहे असं छानसं पाण्यानं 3 ते 4 वेळा धुवून घ्यायचं आहे, कारण यामध्ये जी घाण वगैरे असते ते निघून जाते। तर बघा, मी याला असं छानसं निवडून घेतलेलं आहे। तर चला, पाण्यामध्ये 3 ते 4 वेळा मी याला असं छानसं धुवून घेते। तर बघा, धुवून घेतल्यानंतर मी इथे यामध्ये तर चला याचं पाणी आपण असं पहिला काढून घेऊयात। तर बघा, धुवून घेतल्यानंतर यामध्ये आपण पाणी घालून 2 ते 3 तासासाठी याला असं भिजत ठेवायचं आहे। तुम्ही कमी वेळ असेल तर 1 तासासाठी सुद्धा याला भिजत घालू शकता, पण मिलेट्स जे आहे ते भिजत घालूनच केलेलं चांगलं, म्हणजे त्याचे फायदे छान असे मिळतात। तर बघा, इथं 2 ते 3 तासानंतर मी याचं पाणी असं काढून घेतलेलं आहे। आता पाणी काढून घेतल्यानंतर असं मी हे कॉटनचं कापड घालून घेतलेलं आहे, आणि त्यावर आपण जे हे राळे आहेत याला असं घालून घेऊयात आणि छानसं असं याला वाळून देऊयात। तर बघा, जसं हे वाळतं तेव्हाच आपल्याला याची पुढची रेसिपी करायची आहे। तर चला, याला छानसं असं वाळूपर्यंत आपण असंच याला कॉटनच्या कपड्यावर घरात फॅनच्या खाली याला वाळवायचं आहे। तर बघा, हे असं छानसं असं मी वाळत घातलेलं आहे। तर लांब लांब असं तुम्ही याला असं वाळत घाला। तुम्ही अजून माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज लवकर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब तर कराच करा। आणि मी हे जे लाडू दाखवत आहे त्याची रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला जरूर सांगा। तर बघा, हे सुकल्यानंतर असे छान परत पहिला जसे होते तसेच होतात। तर बघा, हे छान असे सुकायचं जरुरी आहे। तर बघा, हे सुकल्यानंतर आपण याला परत एका बाउलमध्ये काढून घेऊयात। तर तुम्ही बघू शकता याचा कलर तर किती छान असा सुरेख आलेला आहे। तर ही प्रोसेस करणे खूप महत्त्वाचे आहे, तरच आपले जे लाडू आहेत खूप छान आणि पौष्टिक बनतात। तर बघा, इथं मी जेवढं जे राळं घेतलेलं आहे म्हणजेच फॉक्सटेल मिलेट घेतलेलं आहे तेवढंच आपल्याला गूळ घ्यायचा आहे। तर मी इथं ऑर्गॅनिक गुळाचा यूज केलेला आहे। तुम्हाला पाहिजे त्या गुळाचा यूज करू शकता। तर चला, सगळ्यात पहिला आपण याला भाजून घेऊयात। तर कढईमध्ये मी याला घालून घेऊन याला असं भाजून घ्यायचं आहे। तर चला, याला असं छानसं आपण भाजून घेऊयात। तर बघा, मी इथं याला 5 ते 10 मिनिटं असं छानसं भाजून घेतलेलं आहे। आता याला काढून मी इथं घेतलेलं आहे जवस, याला अक्षीसुद्धा म्हणतात। तर बघा, जवस मी इथं घेतलेलं आहे। थोडंसं तुम्ही तुमच्या आवडीनुसार याला कमी किंवा जास्त करून घेऊ शकता। तर चला, याला हे छानसं असं भाजून घ्यायचं आहे। तर तुम्ही इथं बघत असाल जवस कसं इथं चटपट होत आहे, म्हणजे चटचट असा आवाज आल्यानंतर बघा हे असे उडत आहेत। तर आपली जवसाची छानशी भाजून झालेली आहे आणि याचा कलरसुद्धा चेंज झालेला आहे। तर चला, याच तांदळामध्ये मिलेटमध्येच आपण याला घालून घेऊयात आणि चांगलं असं मिक्स करूयात। तर चला, याला थोडं थंड होऊन देऊयात। थंड झाल्यानंतर आपल्याला याला मिक्सरमधून बारीक करून घ्यायचं आहे। तर बघा, इथं मी घेतलेलं आहे काजू, बदाम आणि काळे मनुके। तर काजू आणि बदाम जे आहे त्याला आपण तुकडे करून घेऊयात। तर बघा, मी इथं असं तुकडे करून घेतलेले आहेत, आणि हे काजू आणि मनुके आपण वरच्या साईडला घालू शकता किंवा लाडूसुद्धा घालू शकता। तर बघा, हे छानसं असं थंड झालेलं आहे। तर मिक्सरच्या भांड्यामध्ये याला घालून आपण बारीक करून घेऊयात। तर चला, याला एकदम असं बारीक पिठासारखं किंवा तुम्ही दरदरीतसुद्धा करून घेऊ शकता। तर बघा, या प्रकारे मी याला करून घेतलेलं आहे। तर चला, असं एका बुट्टीमध्ये किंवा तुम्ही एका अशा भांड्यामध्ये याला असं आपण काढून घेऊ शकता। तर बघा, असं मी सगळं इथं काढून घेतलेलं आहे। आणि इथं जर तुम्ही गूळ मोठा जो
आहे त्याचा यूज करत असाल तर तुम्ही गूळ घालून याला मिक्सरमध्ये काढून सुद्धा घेऊ शकता, किंवा जर तुम्ही असा ऑर्गॅनिक गूळ घेतला असेल तर त्याची पावडर रेडीमेड मिळते, तर ही पावडर अशी यामध्ये घालून मिक्ससुद्धा करून घेऊ शकता, किंवा तुम्ही ही पावडर घातल्यानंतर हाताने मिक्स करून घेऊ शकता आणि तुम्ही याला मिक्सरमध्ये एक वेळेस काढून सुद्धा घेऊ शकता। तर मी इथं घातलेली आहे वेलची पावडर स्वादानुसार किंवा अर्धा चमचा। तर यालाही छानसं असं मिक्स करून घेऊयात। तर बघा आपण याला मिक्सरला अजून एकदा असं मिक्स करून घेऊयात, म्हणजे हाताने करण्यात जेवढा वेळ लागतो त्यापेक्षा कमी वेळेमध्ये आपण हे असं चांगलं मिक्स करून घेऊ शकतो। तर चला असं छानसं मिक्स झालेलं आहे। आता बघा यामध्ये आपल्याला घालायचं आहे तूप। तर मी इथं तूप थोडं कडवायला ठेवलेलं आहे। तुपामध्ये आपण घालून घेऊयात तुकडे केलेले काजू आणि तुकडे केलेले बदाम आणि यांना चांगलं असं यामध्ये तळून घेऊयात। तर गॅसची फ्लेम आपल्याला लोच ठेवायची आहे आणि त्यावरच आपल्याला असं छानसं तळून घ्यायचं आहे। तर बघा हे लाडू बनवण्यासाठी इथं थोडा तुपाचा वापर करायचा आहे आपल्याला, म्हणजेच आपले जे लाडू आहेत ते छान असे बनतात। तर बघा आता मी इथे यामध्ये काळे मनुके सुद्धा घातलेले आहेत। तर काळे मनुके आपल्याला लास्टला घालायचे आहेत, कारण मनुक्यांना आपल्याला जास्त असं तळायचं नाही आहे। तर चला हे फटाफट आपण यामध्ये असं घालून घेऊयात। थोडं थोडं घालून घेऊन तुम्ही याचे असे लाडू बनवू शकता। तर बघा मी इथं घातल्याप्रमाणे थोडं थोडं तूप यामध्ये घालत जायचं आहे आणि लाडू बनतात का बघायचं आहे। लाडूचा शेप येऊपर्यंत आपल्याला यामध्ये तूप असं मिक्स करत जायचं आहे। पहिल्यांदा तुम्ही तूप यामध्ये असं कडवून घेतलेलं आहे, पण नंतर तुम्ही यामध्ये तूप असंच घालू शकता। तर आपल्या लाडूचा आकार येऊपर्यंत आपल्याला यामध्ये असं तूप मिक्स करत जायचं आहे। खूपच छान असे पौष्टिक हे लाडू बनतात, तर तुम्ही हे मुलांना सुद्धा देऊ शकता। तर बघा यामध्ये मी असं तूप घालत लाडूचा आकार येऊपर्यंत यामध्ये असं तूप घालून आपल्याला मिक्स करत जायचं आहे। तर हे लाडू खूप छान बनतात आणि खूप दिवस टिकतात हे। आणि तुम्ही यामध्ये ड्रायफ्रूट जे आहे ते असं जास्त सुद्धा किंवा मिक्सरला सुद्धा घालून यामध्ये घालू शकता। तर बघा अशा प्रकारे आपल्याला हे लाडू बांधून घ्यायचे आहेत। तर तुम्ही बघू शकता असं दोन्ही हातांनी या प्रकारे आपल्याला लाडू बांधून घ्यायचा आहे। तर बघा किती छान असे हे लाडू बनलेले आहेत। तर चला अशा प्रकारे आपण लाडू बांधून घेऊयात। तर बघा अशा प्रकारे पाण्याचा वापर न करता आपण आता छानसा असं लाडू बांधून घेतलेले आहे। तर बघा किती छान दिसत आहेत ना। तर पल्लवी लाईफस्टाईल मराठी चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर तर कराच करा आणि कमेंट करायला विसरू नका। आणि तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली मला जरूर कळवा आणि गुळाचा वापर करूनच ही रेसिपी बनवा, खूपच छान बनते। तर बघा असे छानसे लाडू मी इथं बनवून घेतलेले आहेत। तुम्हीही बनवा, खावा आणि तुमचे कमेंट्स माझ्याबरोबर जरूर शेअर करा आणि ही रेसिपी तुमच्या फ्रेंड्समध्ये सुद्धा जरूर शेअर करा। आणि हा व्हिडिओ लास्टपर्यंत बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद। थँक्यू।